निवडताना आपण ह्या 4 ते 5 गोष्टी आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे कलम निवडताना आपण नोंदणीकृत आणि शासकीय रोपवाटिकेतून निवडावीत. दुसरा मुद्दा, जे पण आपण कलम निवडणार आहे त्या कलमाचा आपल्याला भाग हा त्याचा जो आहे जोड तो हा एकरूप झालेला असावा. तिसरा मुद्दा, आपण कलम जे केलेला आपला भाग आहे तो जमिनी पिशवीच्या मातीपासून एक 6 ते 7 इंच वर असावा. दुसरा, हे जे कलम आपण केलेलं आहे हे पूर्ण एकरूप आणि घट्ट झालेलं असावं. आणि जी आपली पिशवीची साईज आहे, ह्या पिशवीमध्ये जे मातीचं प्रमाण आहे जवळपास 2 ते 2.5 किलो पाहिजे. आणि ह्याची जी हाईट आहे हे 2.5 ते 3 फुटापर्यंत आपल्याला वाढलेले पाहिजे. त्याचबरोबर ह्या रोपांना कोणताही प्रकारचा रोग हा नसू नये. ह्याच्यामध्ये आपण पर्णगुच्छ रोग आहे का नाही हे प्रकर्षानं बघणं गरजेचं आहे. दुसरं, ह्या पानाचा जो कलर आहे तो एकदम गडद हिरवा असावा. रोप निवडताना ह्याचं जे वय आहे ते 1 ते 2 वर्षच वय असावं. बरेचसे शेतकरी काय करतात, 3 ते 4 वर्षाचे रोपं निवडतात. तर त्याच्यामध्ये काय होतं किंवा 3 ते 4 वर्षाच्या रोपांमध्ये मुळा हा गुंडाळलेले असतात आणि अशी कलमं ही जमिनीमध्ये व्यवस्थित वाढत नाहीत. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आपल्या इथे केशर, दशेरी आणि मल्लिका याची चांगल्या प्रकारची कलमं आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता.